आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे। अजित पवार आज संध्याकाळी विशाळगडावर जाणार आहेत। विशाळगडावरच्या स्थानिकांची अजित पवार भेट घेणार आहेत। एकीकडे महाविकास आघाडीकडून आज शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, सद्भावना मोर्चाचं आयोजन करण्यात आले, तर दुसरीकडे आज अजित पवार संध्याकाळी विशाळगडावर जाणार आहेत आणि विशाळगडावरच्या स्थानिकांची भेट घेणार आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, अजित पवार विशाळगडावरच्या स्थानिकांची भेट घेण्यासाठी जात आहेत, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? प्रदे, जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये आता बैठक घेत होते, तेव्हाच काही प्रतिनिधींनी त्यांना विचारलं आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की मी साताऱ्याच्या दौऱ्यावर आहे, स्वतः साताऱ्याहून मी थेट कोल्हापूरला विशाळगड त्या ठिकाणी जाणार आहे, ज्या ठिकाणी ही हिंसा घडली। अर्थात तिथल्या लोकांना, स्थानिकांना मी भेटणार आहे, परिस्थिती जाणून घेणार आहे, नेमकं काय झालेलं होतं, आताची परिस्थिती काय आहे, हे सगळं काही अजित पवार त्या ठिकाणी पोहोचून जाणून घेणार आहेत। कदाचित ते संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचतील आणि संपूर्ण तिथले जे लोक आहेत त्यांच्याशी बातचीत करतील, नेमकं काय घडलेलं होतं आणि कशावरून हा सगळा वाद पेटला हे देखील ते जाणून घेणार आहेत आणि कुणी हा सगळा प्रकार त्या ठिकाणी केलाय हे देखील ते जाणून घेणार आहेत। स्वतः त्यांनी आत्ताच या ठिकाणी सांगितलेलं आहे। अर्थातच पुण्याहून ते साताऱ्याच्या दौऱ्यावर होते, तिथून ते थेट कोल्हापूरला विशाळगड या ठिकाणी जाऊन तिथली परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। अर्थात जर आपण बघितलं तर आतापर्यंत सरकारचे प्रतिनिधी म्हणून कुणीही गेलं नव्हतं, मात्र स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी आता जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि तिथले जे स्थानिक लोकांचं नुकसान झालेलं आहे ते देखील परिस्थिती आणि त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहेत। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।